नमस्कार. मी हनुमान भोंडवे, मुक्काम पोस्ट भोंडवेवाडी, तालुका बारामती, शेतकरी गरीब कुटुंबामधला असून की मी अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये दिवस काढले. किंवा आमची आई वडील शेतामध्ये काम करत, आम्ही 4 भावंड, त्यांचा सर्व काही जो काही उदरनिर्वाह आहे तो फक्त शेतीवर अवलंबून असल्यामुळं आम्हाला खूप वेळ म्हणजे उपाशी झोपण्याची वेळ यायची. परंतु अगदी लहानपणापासून जे म्हणतात ना, परिस्थिती ही शोधाची जननी असते, त्याप्रमाणे लहानपणापासून वाटायचं की आपली परिस्थिती बदलली पाहिजे आणि आपण याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि हे विचार डोक्यामध्ये ठेवून शाळेमध्ये असताना नेहमी जे काही गुरुजी सांगतील, सर सांगतील, मॅडम सांगतील, त्यांचं आम्ही काटेकोरपणे पालन केलं. आणि थोडंफार जे काही शिक्षण झालं, मी स्वतः फक्त इयत्ता 10वी शिकलो. मी ITIचा कोर्स केला. त्यानंतर एका चांगल्या नामांकित कंपनीमध्ये पुण्यामध्ये ॲप्रेंटिस केलं. त्याच्यानंतर बजाजनगरमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरला आपल्या बजाज ऑटो कंपनीमध्ये 18 वर्ष मी कामगार म्हणून काम केलं. आणि ही प्रेरणा आमच्या गरीब परिस्थितीने दिली की तुला 3 टायमाचं जेवण करायचं आहे आणि त्या जेवणासाठी तुला तरी काहीतरी काम केलं पाहिजे, तुला काहीतरी नवीन केलं पाहिजे, त्या शेती सोडून तू बाहेर पडलं पाहिजे. हा विचार डोक्यात घेऊन तिथपर्यंत आलो. त्याच्यानंतर मला सद्गुरू श्री वामनराव पै यांचे जे विचार मिळाले की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुला दुसरं कुणी घडवणार नाही आहे, किंवा तुझ्या जीवनामध्ये तुला जे काही घडायचे त्यासाठी तुलाच प्रयत्न करायचे. त्यांचं हे पुस्तक किंवा हा जो ग्रंथ आहे हा माझं जीवन बदलण्याचा एक मार्ग झाला. आणि खूप मोठ्या मोठ्या गोष्टींचा मी विचार केला, त्या पद्धतीने करत राहिलो. आणि आज जवळपास 8,000 विद्यार्थी माझ्या शैक्षणिक संकुलामध्ये शिकतात. इतकी मोठी 3-4 शैक्षणिक संस्था मी या बजाजनगरसारख्या भागामध्ये उभा करू शकलो. आणि माझे हे जे विचार आहेत ते मी प्रत्येक मुलाला देण्यामध्ये मला वाटतं यशस्वी होत आहे. आम्ही या बजाजनगरमध्ये ज्यावेळेस राहायला आलो त्यावेळेस 100% लोक हे फक्त कामगार या ठिकाणी राहत होते. आणि गेल्या 35 वर्षाचा जर प्रवास पाहिला त्यामध्ये आमच्या 35 वर्षामध्ये 20 वर्षाचं शैक्षणिक संस्थेचं या ठिकाणी काम आहे. आणि या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अनेक घरामध्ये म्हणण्यापेक्षा बजाजनगरमधील जवळपास 95% घरामध्ये आज प्रत्येक घरामध्ये IIT इंजिनियर आहे, चांगला डॉक्टर आहे, कलेक्टर आहे, क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकारी आहे, उद्योजक आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आज या प्रत्येक बजाजनगरच्या घरामध्ये एक चांगलं परिवर्तन झालेलं आहे. आणि या कामगाराच्या घराचं परिवर्तन हे शिक्षणातून आणि विचारातून आज एका उद्योजकाच्या घरामध्ये झालेला आहे, एका डॉक्टरच्या घरामध्ये झालेला आहे, एका कलेक्टरच्या, एका क्लास 1 अधिकाऱ्याच्या, एका चांगल्या व्यापाऱ्याच्या घरामध्ये रूपांतर झालेलं आहे. ही शक्ती विचारामध्ये, मनस्थितीमध्ये आणि शिक्षणामध्ये आहे. हे आपण कायम सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे. यासाठी मी माझं स्वतःचं उदाहरण अनेक वेळा मुलांना सांगत असतो की तुम्ही नेहमी विचार करताना उच्च विचार करा, चांगल्या सवयी लावून घ्या आणि चांगल्या गोष्टीवर काम करा, चांगली संगत ठेवा, तरच तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन येतं, अन्यथा परिवर्तन येत नाही आहे. कारण आपण बऱ्याच वेळा व्यावहारिक विचार करतो की माझ्याकडे भांडवल नाही आहे, मला मार्गदर्शक नाही आहे, मला कोणी गॉडफादर नाही आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही मनापासून विचार करता की नाही मला हे करायचंय, त्यावेळेस ऑटोमॅटिक तुम्हाला अंतर्मनामध्ये ते जर विचार रुजले तर तुम्हाला ऑटोमॅटिक चांगले मार्गदर्शक मिळतात, तुमच्याकडे भांडवल येतं, तुम्हाला ओळखीची माणसं भेटतात. म्हणजे मनामध्ये इतकी क्षमता आहे, इतकी ताकद आहे की आपल्या मनामध्ये जे काही गोष्ट रुजलेली आहे ती प्रत्यक्षात येण्यासाठी आपलं जे अंतर्मन आहे ते आकाश पाताळ एक करतं आणि आपल्याला पाहिजे तशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करतं. आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. आपल्याला सुद्धा समजत नाही आहे की आपण हे कसं करू शकलो. म्हणून आपण सर्वांनी खूप मोठा विचार मनामध्ये ठेवून
परिस्थिती डोक्यात न ठेवता चांगली मनस्थिती डोक्यामध्ये जर आपण ठेवली तर आपल्यात परिवर्तन येतं. हे मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून अगदी ठामपणे आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे आम्हाला 3 वेळेचं जेवण सुद्धा मिळत नव्हतं. इतकी वाईट परिस्थिती घरामध्ये निर्माण झाली होती. आमच्या वडिलांचा स्वभाव एक साधारण बोळसर होता आणि संसाराची सर्व जी काही जबाबदारी आहे ती आईवर होती आणि आईने आम्हाला लहानपणापासून एक कष्टाची सवय लावली. तुम्हाला मी सर्वांना सांगू इच्छितो, मी इयत्ता 7वी पासून सकाळी लवकर उठून गावामध्ये पाव, बटर, बिस्किट, गोळ्या, फुटाणे असे पदार्थ विकलेले आहेत. 10 वाजेपर्यंत हा व्यवसाय करायचा. 10च्या नंतर शाळेत जायचं. परत 5 वाजता आल्यावर परत तो व्यवसाय करायचा आणि शिकण्यासाठी जो काही पैसा उपलब्ध होत नव्हता तो पैसा पुस्तकं असतील किंवा कपडे असतील किंवा इतर काही साहित्य असेल ते त्या पैशातून माझं तर व्हायचंच, प्लस घरातल्या लोकांना सुद्धा त्याची मदत व्हायची. अशा पद्धतीनं लहानपण आमचं त्या ठिकाणी गेलं. परंतु लहानपणीच एक छोटा मोठा व्यवसाय केल्यामुळं आमच्या गावच्या यात्रेमध्ये सुद्धा आम्ही पानाचं स्टॉल लावायचो, भेळीचं स्टॉल लावायचो, भज्याचं स्टॉल लावायचो. अशा लहानपणापासून परिस्थिती नसल्यामुळं वेगवेगळी कामं करावी लागली आणि त्या वेगवेगळ्या कामामधून आम्हाला वेगवेगळं ज्ञान त्या ठिकाणी मिळालं आणि त्यामुळं उद्योजकता ही लहानपणापासून निर्माण झाली. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये कसं तरी 10वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर 2 वर्षाचं ITIचं शिक्षण झालं आणि ITIच्या शिक्षण काळामध्ये सुद्धा मी पार्ट टाईम काम केलं. अप्रेंटिसशिपच्या काळामध्ये सुद्धा मी पार्ट टाईम काम केलं आणि त्याच्यानंतर बजाज ऑटोमध्ये मला सर्व्हिस लागल्यानंतर सुद्धा मी बजाजमध्ये काम करत असताना उरलेल्या वेळामध्ये सुद्धा काही नाही काही छोटं मोठं त्या ठिकाणी व्यवसाय केला आणि ही व्यावसायिकता त्यामुळं माझ्यामध्ये रुजली. एकदम कुठल्याही व्यवसायाचं किंवा ह्याचं ज्ञान येत नाही. छोट्या छोट्या गोष्टीमधूनच खरं म्हणजे ज्ञान आपल्याला नेहमी घेण्याची सवय पाहिजे. एकदमच आपण मोठं होऊ शकत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही आमच्या किराणा दुकानावर लिहिलं होतं की हाच आमचा नफा. म्हणजे जर आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असेल, लोकांना काय पाहिजे हे जर आपल्या लक्षात आलं असेल आणि लोकांना ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी मार्केटपेक्षा आपण जर कमी रेटमध्ये देऊ शकलो तर निश्चित आपल्या दुकानासमोर नेहमी लाईन असते किंवा आपलं दुकान कधीही म्हणजे हे होऊ शकत नाही, पाठीमागे येऊ शकत नाही. त्या दृष्टीनं आम्ही सर्व भावंडांनी त्या पद्धतीनं काम केलं आणि आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल की लहानपणी आम्ही कधी कुठल्या हॉटेलची पायरी पण चढली नाही आहे, पण आज बजाजनगर सारख्या ठिकाणी आमच्या परिवाराचे 5-6 हॉटेल्स आणि ते पण चांगले 3 स्टार लेवलचे हॉटेल्स आमचा परिवार त्या ठिकाणी चालवतो. त्याच्यामध्ये एकच आमचं सर्वांचं गणित आहे की आपल्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक हा आपल्यासाठी खूप मोलाचा आहे, देवासमान आहे आणि तो या ठिकाणून संतुष्ट होऊन गेला पाहिजे. त्यामुळं आपण जर आपल्या ग्राहकाबद्दल चांगली भावना ठेवली, आपण त्या जागेवर उभं राहून तो जर विचार केला तर आपण कधीही ग्राहकाला फसवू शकत नाही किंवा ग्राहकाला जर आपण फसवत असेल तर आपण आपला उद्योग कधीही मोठा करू शकत नाही आहे. म्हणून कोणताही उद्योग करत असताना ग्राहकाची जी काही अडचण आहे, त्याची काय जी अपेक्षा आहे ती आपण पूर्ण केली तर आपला व्यवसाय निश्चित पुढे जातो. आपल्याला जे काही उत्पन्न येतं त्या उत्पन्नामधून समाजाची बांधिलकी म्हणून आपण समाजासाठी सुद्धा काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या सर्व कुटुंबियांनी आमचा जो काही वाटा आहे, उत्पन्न आहे, त्या उत्पन्नामधून शाळेसारखा उपक्रम या बजाजनगर वासियांच्या कामगारांच्या मुलांसाठी त्या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे आणि हा उपक्रम इतका यशस्वी होत आहे आणि त्याच्यामधून खूप गुणवंत मुलं घडत आहेत. आमची शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धेमध्ये
महाराष्ट्र लेवलला 3rd रँकनी त्या ठिकाणी तिचं सिलेक्शन झालं. आमच्या शाळेला 21 लाख रुपयाचा अवॉर्ड मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी मिळाला. हे होत असताना खरंच आपल्या कष्टाचं चीज झालं असं समाधान आपल्याला मिळतं. अजून व्यवसाय करण्याची एक प्रेरणा आणि शक्ती त्याच्यामधून मिळत असते. सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात, तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल, तुम्ही जो काही पैसा कमवता आणि त्या पैशातून सुखी व्हायचा प्रयत्न करता, परंतु जगामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की फक्त पैसा तुम्हाला सुखी करू शकत नाही. जितका पैसा तुम्ही कमवलेला आहे, पैसा कमवण्यासाठी जितकी धडपड केलेली आहे, तितकीच धडपड किंवा तितकंच पुण्य कमवण्यासाठी सुद्धा तुम्ही वेळ दिला पाहिजे. आणि आपल्या उत्पन्नातला वाटा हा निस्वार्थ भावनेने आपण समाजासाठी वापरला पाहिजे. तरच तुमच्याकडे आलेला पैसा तुम्हाला चांगल्या मार्गाला नेतो, तुम्हाला सुखी ठेवतो, आनंद देतो, पुढच्या पिढीसाठी सुद्धा चांगला मार्ग दाखवतो. परंतु जर आपण हा पैसा माझाच आहे आणि हा पैशाचा जर आपल्याला गैरवापर आपल्या हातून झाला, तर हाच पैसा आपला बळी घेतो. आपल्या घरामध्ये खूप दुःख पैशाच्या निमित्ताने येतात. आपण वाईट व्यसनामध्ये जातो, वाईट ठिकाणी पैसा गुंतवतो आणि आपल्या जीवनातलं सुख, समाधान, आनंद, ऐश्वर आपण संपून टाकतो. म्हणून ज्याच्याकडं जसं जसं उत्पन्न आहे त्या त्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने आपल्याकडं पुण्याई पण कमवली पाहिजे. जोपर्यंत तुमच्याकडं पुण्याई नाही आहे तोपर्यंत तुम्हाला सुख मिळू शकत नाही आहे, आनंद मिळू शकत नाही. हा संदेश सद्गुरू श्री वामनराव पै यांचा आम्ही शिरसावंद मानून एक सामाजिक बांधिलकी कायम डोळ्यासमोर ठेवून या समाजामध्ये सामाजिक कामामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मदत करायचा प्रयत्न करतो, योगदान देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचाच परिणाम आमच्या सर्व कुटुंबामध्ये एक आनंद आणि ऐश्वर या ठिकाणी निर्माण झालेला आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा अपमानाचे प्रसंग येतात, परंतु अपमानाला जर आपण संधी समजलं किंवा अपमानाला सुद्धा जर पॉझिटिव्ह घेतलं तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होत असतो. माझ्या जीवनामधला कायम लक्षात राहणारा एक प्रसंग आहे. माझी आई गावावरून आली होती आणि माझ्या घराच्या जवळ एक चांगलं हॉटेल होतं आणि त्या हॉटेलच्या समोर झाड होतं आणि झाडाच्या खाली एक कट्टा होता. त्या ठिकाणी माझी आई बसली होती आणि बराच वेळ बसली आणि बराच वेळ बसल्यावर तिथल्या वॉचमनने आईला सांगितलं की मावशी, ही इथं खूप मोठं हॉटेल आहे आणि असं तुम्हाला इथं बसता येणार नाही आहे. चांगले ग्राहक या ठिकाणी येत असतात, माझे मालक मला ओरडतील, मावशी तुम्ही इथं बसू नका, अशी विनंती माझ्या आईला त्या वॉचमॅनने केली. आणि मी 1-2-5 मिनिटात तिथं पोहोचलो. आईने मला हा प्रसंग सांगितला. त्यावेळेस खरंच अगदी मनापासून वाईट वाटलं की ह्या माणसाने माझ्या आईला बसायला या ठिकाणी नकार दिला. आणि मी त्याच दिवशी ठरवलं की याच्यापेक्षा चांगलं हॉटेल मी ह्या परिसरामध्ये तयार करील आणि माझ्या आईला दाखवून देईन की आई बघ, तुला याच्यापेक्षा पण मी चांगलं हॉटेल या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसात मी आमच्या परिसरामध्ये हॉटेल वृंदावन नावाने एक चांगलं हॉटेल त्या ठिकाणी सुरू केलं आणि आईला सांगितलं, बघ त्या हॉटेलपेक्षा हे हॉटेल मी, तुझा तो अपमान झाला तो मला खरंच सहन नाही झाला म्हणून मी हे उभं केलं. आणि आईने म्हणे, बाबा तू असाच मोठा होशील आणि असंच करत राहा. आणि त्या आईच्या आशीर्वादामुळं ज्या हॉटेलमध्ये हॉटेलच्या गेटवर आईला बसू दिलं नव्हतं, भविष्यात ते हॉटेलसुद्धा आम्ही विकत घेतलं. त्यावेळेस त्या आईचा आनंद खरंच खूप द्विगुणित झाला होता. आणि त्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना खरंच मनापासून आज सुद्धा घेरून येतं. इतका म्हणजे आपण जर ठरवलं की आपला अपमान असेल, आपलं अपयश असेल किंवा आपलं कमीपणा असेल, त्याला संधीमध्ये रूपांतर करायचे आणि हे बदलायचे, हे जर आपण त्याच्यावर गांभीर्याने विचार केला तर तशी परिस्थिती निर्माण होते. म्हणून आपण गरिबीला, अपमानाला किंवा आपल्या मागासलेपणाला कधीही कमी न समजता ती परिस्थिती स्वीकारून आपण त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. कुणीतरी म्हटलेलं आहे की तुम्ही गरीब म्हणून जन्माला येणं हा काही तुमचा गुन्हा होऊ शकत नाही, परंतु गरीब म्हणून मरणं हा खरं म्हणजे आपला गुन्हा असतो. आणि जशी संगत असते तसं माणसाला यश मिळत असतं.
तुम्ही ज्या संगतीमध्ये राहता त्या संगतीप्रमाणे तुम्ही घडत असता हे बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळं आपण हा विचार करत नाही आणि तो विचार न केल्यामुळं आपल्या जीवनाला पाहिजे तो आकार आपल्याला देता येत नाही. म्हणून ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याचा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आपली परिस्थिती काय आहे याचा विचार न करता मला हे करायचं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण बऱ्याच वेळा परिस्थितीचा विचार करून बोलतो, परिस्थितीचा विचार करून वागतो किंवा परिस्थितीमधले अडथळे आपल्या डोळ्यासमोर असतात. परंतु परमेश्वराने आपल्याला ज्या असंख्य अशा मोठ्या गोष्टी प्रदान केलेल्या आहेत, जसं आपलं शरीर, हे संपूर्ण शरीर आपण जर व्यवस्थितरित्या आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरलं तर शरीर म्हणजे साक्षात परमेश्वर म्हटलेलं आहे. आणि या शरीराच्या माध्यमातून आपल्याला आपलं मन मिळालेलं आहे, आपली बुद्धी मिळालेली आहे, आपल्या भावना मिळालेल्या आहेत आणि याच्या माध्यमातून आपण जगातली प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी साध्य करू शकतो. परंतु आपण हे विसरतो आणि नेमकी जी वाईट परिस्थिती आहे ती आपल्या नेहमी लक्षात राहते आणि जे आपल्या नेहमी लक्षात राहतं किंवा जे नेहमी आपण ज्या गोष्टीवर विचार करतो तेच दिवस आपल्या समोर येतात. म्हणून माझी सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, आपल्याला जर वाईट परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर वाईट परिस्थितीचा विचार न करता आपण चांगल्या परिस्थितीचा जर नेहमी विचार करत राहिलो तर नैसर्गिक नियमाप्रमाणे जो गोष्ट आपण पेरतो तीच गोष्ट उगवते किंवा जसा आपण विचार करतो तसा आपल्या जीवनाला आकार मिळतो किंवा जशी मनस्थिती तशी परिस्थिती, हा जो निसर्गाचे जे नियम आहेत हे सगळे नियम आपल्या जीवनामध्ये लागू पडतात आणि अंतर्मनामध्ये जाऊन रुजतात आणि ज्या गोष्टी अंतर्मनामध्ये रुजतात त्याच प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मी जर कधी कलेक्टर होण्याचा विचारच केला नाही किंवा मी तसं कधी मनातच आणलं नाही तर मी कधी कलेक्टर होऊ शकत नाही आहे. किंवा मी खूप श्रीमंत होण्याचा कधी विचारच केला नाही, तसा काही प्रयत्नच केला नाही, ती गोष्ट मी जर मनातच ठेवली नाही तर मी कधीही श्रीमंत होऊ शकत नाही आहे. म्हणून आपण नेहमी खूप मोठ्या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे. आपलं स्वप्न नेहमी मोठं असलं पाहिजे. तर आपल्याला परमेश्वराने म्हणजे प्रत्येकाला सारख्या गोष्टी या ठिकाणी प्रदान केलेल्या आहेत. श्रीमंत असो किंवा गरीब असो, प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे, प्रत्येकाला मन दिलेले आहे, प्रत्येकाला भावना दिलेल्या आहेत, प्रत्येकाला कर्म करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. जसं तुमचं कर्म असतं, जसे तुमचे विचार असतो, तसं तुम्हाला जीवन मिळत असतं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.